विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, नवोदय परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि आमच्या विद्यालयाचा विद्यार्थी सत्यम शिवनाथ थोरात याची सुद्धा निवड या परीक्षेमध्ये झालेली आहे। खरंच फार कठीण अशी ही परीक्षा असते। योग्य नियोजन तिचं असावं लागतं, पालकांचं शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन असावं लागतं आणि अभ्यासात सातत्य असावं लागतं। तर या सगळ्या गोष्टींना छान पद्धतीने सांभाळत आमच्या सत्यमने छान असं यश मिळवलेलं आहे। तर सत्यम, तुला अभ्यासात मदत कोणाची झाली? मम्मीची झाली। त्यानंतर शिक्षकांमध्ये कोणकोणते शिक्षक तुला जे होते की ज्यांनी खूप छान असं शिकवलं? सगळे। सर्व शिक्षकांनी त्याला छान असं मार्गदर्शन केलं। एकच नाही, कारण एवढे सगळे विषय असतात आणि सराव पण करून घ्यावा लागतो। सत्यम, मम्मीने पप्पांनी त्यानंतर शिक्षकांनी पण तुला छान मार्गदर्शन केलं। त्यांना सांगशील की आजोबा जे आहेत त्यांनी सुद्धा तुला खूप सारी मदत केली आहे। त्यांनी काय केलं तुझ्यासाठी ते सांगशील? सकाळी लवकर उठून द्यायचे आणि शाळेत सोडायचे आणि उन्हाळ्यात आम्हाला सायकलवर घेऊन जायचे। खरं तर सत्यम जास्त बोलणारा विद्यार्थी नाहीये, खूप शांत आहे, मात्र अभ्यासात खूप छान अक्ष आहे। त्याचे बाबा त्याला रोज शाळेत सोडायचे सायकलवर आणि शाळा सुटली की परत सायकलवर घेण्यासाठी गेटवर हजर राहायचे। खूप सर्वसामान्य परिस्थिती आहे, पण परिस्थिती कधीही आपल्या यशामध्ये मॅटर करत नाही, याचं उदाहरण म्हणजे सत्यम आहे। फार अभिमानाचा क्षण असतो जेव्हा आपला संपूर्ण परिवार आपल्यासाठी शाळेमध्ये येतो आणि शाळेकडून त्यांचा सन्मान होतो। कारण आपण काहीतरी आयुष्यात मिळवलेलं असतं, त्याची प्रचिती जेव्हा सर्वांसमोर स्टेजवर येते ना, तो खरंच आपल्या आईवडिलांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असतो। तर प्रत्येक विद्यार्थ्याने असाच अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात यश शिखरावर पोहोचलं पाहिजे, त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न होता। तर सत्यम, भावी वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा।